प्रिय विद्यार्थी मित्रांनो, श्रीमान पेमराजी दलिचंदजी सुराणा, कला वाणिज्य व विज्ञान ज्युनियर कॉलेज चांदवड या आपल्या चिटणीसाची कार्यपद्धती विषयाच्या पुढच्या भागाला आपण इथे सुरुवात करूया. मागच्या तासाला मी तुम्हाला समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क भागांची वैशिष्ट्ये, प्रकार याबद्दल सविस्तर चर्चा केली होती. यानंतर भागांच्याच प्रकारामध्ये पुढचा जो पार्ट आहे तो आहे अग्रहक्क भागाचा. आज आपण अग्रहक्क भाग म्हणजे काय व अग्रहक्क भागांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आजच्या तासाला जाणून घेऊया. अग्रहक्क भाग समहक्क भागांसारखेच असणारे अग्रहक्क भाग. पण ह्याच्यामध्ये आणि समहक्क भागांमध्ये अग्रहक्क भाग आणि समहक्क भागांमध्ये जो बेसिकली डिफरन्स आहे तो डिफरन्स आणि त्याबाबतचे मुद्दे आपण या वैशिष्ट्यांमध्ये अभ्यासूया. सुरुवातीला अग्रहक्क भाग म्हणजे नेमका काय याविषयीची थोडी माहिती घेऊया. की ज्या भागांना समहक्क भागांपेक्षा काहीतरी विशेष अधिकार दिलेले असतात, विशेष सवलती दिलेल्या असतात, अशा भागांना अग्रहक्क भाग असे संबोधिले जाते. म्हणजे जे भाग समहक्क भाग नसतात. पण परत ही व्याख्या जी झाली ती एकदम संक्षिप्त झाली, याच्यावरून काहीही बोध होत नाही. मग बोध होण्याच्या दृष्टिकोनातून अग्रहक्क भागांची व्याख्या ही अशी आहे की ज्या भागांना लाभांश देतेवेळी कंपनी जेव्हा जेव्हा लाभांशाचं वाटप करेल तेव्हा तेव्हा लाभांश देतेवेळी व जर कंपनी यदा कदाचित बंद पडली तर कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस जे काही भांडवल त्या अग्रहक्क भागधारकांनी त्या कंपनीत गुंतविलेले होते त्याची परतफेड कंपनी करते. म्हणून त्याला म्हणतात कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस भांडवल परतफेडीच्या वेळी अग्रक्रम दिलेला असतो. म्हणजे लाभांश देतेवेळी आणि भांडवल परत करताना ज्या भागांचा क्रमांक अगोदर लागतो, ज्यांची परतफेड अगोदर होते, अशा भागांना म्हणतात अग्रहक्क भाग. आपण समहक्क भागांमध्ये बघितलं होतं की ज्या भागांना लाभांश देतेवेळी व कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेस भांडवल परतफेड करताना अग्रहक्क भागानंतर ज्यांचा नंबर लागतो ते समहक्क भाग. म्हणजे समहक्क भागांची पैसे देण्याच्या पूर्वी अग्रहक्क भागांचे पैसे हे कंपनी देत असते. मग अग्रहक्क भागांची विक्री करून कंपनीला जे काही भांडवल मिळतं ना, ते भांडवल कंपनीला केव्हा ना केव्हा तरी परत करावेच लागते. म्हणजे या भागांवरचे पैसे थोडक्यात न परतफेडीचे अग्रहक्क भाग कंपनी विकू शकत नाही. प्रत्येक अग्रहक्क भागांची परतफेड ठराविक कालावधीनंतर किंवा मुदतीनंतर कंपनीला करावी लागते. आणि त्यामुळे अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे नियंत्रक नसतात. याचाच अर्थ ते कंपनीच्या व्यवस्थापनात सहभागी होऊ शकत नाही, मतदान करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला समहक्क भागांच्या वेळेस वारंवार सांगितले होते की
मतदानाचा अधिकार फक्त आणि फक्त समहक्क भागधारकांनाच असतो, बाकी कोणत्याच घटकांना नसतो. मग ह्या अग्रहक्क भागधारक जे असतात ते कंपनीचे सहमालक असतात. ते मालक नसतात, सहमालक आहे. कोण ह्या अग्रहक्क भागांमध्ये पैसा गुंतवतो आणि कोण समहक्क भागांमध्ये पैसा गुंतवतो? तर अग्रहक्क भागांमध्ये पैसे गुंतवणारे लोक किंवा गुंतवणूकदार हे सावध गुंतवणूकदार असतात, सुरक्षित गुंतवणूकदार असतात, ज्यांना आपल्या पैशांची सुरक्षितता हवी आहे. जरी लाभांश कमी मिळेल तरी चालेल, पण पैशात सुरक्षितता हवी आहे. असे भागधारक आपला पैसा हा अग्रहक्क भागधारकांमध्ये गुंतवतात. असे गुंतवणूकदार आपला पैसा अग्रहक्क भाग खरेदी करण्यासाठी वापरतात. या उलट जे जोखीम स्वीकारायला तयार आहेत असे लोक समहक्क भागांमध्ये भांडवली गुंतवणूक करताना दिसतात. मग या अग्रहक्क भागांमध्ये अग्रहक्क भागांचे वेगवेगळी वैशिष्ट्ये कंपनी कायद्यानुसार समाविष्ट आहेत. आपण सर्व वैशिष्ट्यांचा आता सविस्तर अभ्यास करूया, पण प्रामुख्याने फरक इथे समजून घ्या की लाभांश देण्याच्या वेळेस अगोदर कंपनीला झालेल्या लाभांशाचं वाटप हे प्रथम अग्रहक्क भागधारकांना होते व अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिल्यानंतर जर रक्कम शिल्लक राहिली तर समहक्क भागधारकांना लाभांशाचे वाटप केले जाते. म्हणजे प्रथम क्रमांक अग्रहक्क भागधारकांचा व नंतर समहक्क भागधारकांचा क्रमांक लागतो. आता वैशिष्ट्यांमध्ये पहिल्या वैशिष्ट्याबद्दल आपण चर्चा करूया. ते आहे लाभांशासाठी अग्रहक्क. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कंपनीला नफा होतो आणि झालेल्या नफ्यातून कंपनी जो काही निधी वगैरे आहे तो बाजूला काढते व बाकीचा पैसा कंपनी वाटप करते. त्याला म्हणतात वाटप योग्य नफा. मग या वाटप योग्य नफ्यावर प्रथम जो अधिकार असतो तो असतो अग्रहक्क भागधारकांचा. म्हणजेच समहक्क भागधारकांना पैसे लाभांश देण्यापूर्वी प्रथम अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो व त्यानंतरच समहक्क भागधारकांना लाभांश मिळण्याचा अधिकार असतो. यामध्ये पुढचा मुद्दा जो त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. बघा मुद्द्यातच आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनी विसर्जनाच्या वेळेस म्हणजे कंपनी जेव्हा बंद पडते अशा वेळेस कंपनी ज्यांच्याकडनं कंपनीने पैसे घेतलेले आहेत, भांडवल घेतलेले आहेत, त्यांना त्यांचे पैसे परत करते. याला म्हणतात भांडवलाची परतफेड. मग जेव्हा कंपनीचं विसर्जन होतं तेव्हा जेव्हा कंपनी भांडवलाची परतफेड करते तेव्हा भांडवलाची परतफेड करताना सर्वप्रथम भांडवल हे अग्रहक्क भागधारकांना परत केले जाते व अग्रहक्क भागधारकांना भांडवल दिल्यानंतर जर भांडवल उरत असेल तर ते भांडवल मग समहक्क भागधारकांना परतफेड त्याची केली जाते. याच्यामुळे काय होतं की प्रथम क्रमांक लागत असल्यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागांचे मोठ्या प्रमाणावर रक्षण होते. कारण प्रथम क्रमांक त्यांचा असतो म्हणून त्यांना त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता वाढते व त्याचाच फायदा म्हणजे त्यांचं भांडवल नुकसानीपासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण होतं. तिसरा आहे निश्चित परतावा.
बघा, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच वेळेस या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. रिकाम्या जागा, संज्ञा सुचवा अशा प्रश्नांमध्ये या निश्चित परताव्याचा मुद्दा बऱ्याच वेळेस नमूद केलेला असतो. निश्चित परतावा, निश्चित म्हणजे फिक्स, समहक्क भागधारकांना जो लाभांश दिला जातो तो बदलत्या स्वरूपाचा असतो. आपण बघितलं होतं, तो अस्थिर स्वरूपाचा लाभांश असतो. इथे स्थिर स्वरूपाचा लाभांश हा अग्रहक्क भागधारकांना दिला जातो. म्हणजे ज्यावेळेस अग्रहक्क भागधारक आपल्या पैशांची गुंतवणूक म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार पैशांची गुंतवणूक अग्रहक्क भागांमध्ये करतो, त्याच वेळेस त्या गुंतवणुकीवर त्याला किती दराने कंपनी लाभांश देणार आहे हे स्पष्टपणे सांगते. उदाहरणार्थ, 9% दराने अग्रहक्क भाग, म्हणजे अग्रहक्क भागधारकांना त्यांच्या गुंतवणूक केलेल्या रकमेवर 9% दराने लाभांश मिळेल. म्हणून नावातच बऱ्याच वेळेस समावेश असतो. पण जरी इथे म्हटलंय की निश्चित परतावा, पण परतावा केव्हा मिळेल त्याच्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. की इथे भागधारकांना मोबदला म्हणून लाभांश मिळतो, बरोबर की नाही? पण लाभांश केव्हा मिळेल? जर कंपनीला नफा झाला तर मिळेल. म्हणजे जर कंपनीला कमी नफा झाला किंवा तोटा झाला आणि कंपनीने लाभांश जाहीर केला नाही, अशा वेळेस कोणत्याही भागधारकाला, मग ते समहक्क भागधारक असतील किंवा अग्रहक्क भागधारक असतील, कोणालाही लाभांश हा दिला जाणार नाही. म्हणून जरी निश्चित परतावा म्हटलंय, निश्चित म्हणजे काय? इतक्या दराने मिळेल. जसं मी तुम्हाला समहक्क भागांमध्ये सांगितलं होतं की तिथे अस्थिर दराने लाभांश असतो. म्हणजे जर कंपनीला नफा जास्त झाला तर जास्त लाभांश, कंपनीला नफा कमी झाला तर कमी लाभांश. इथे तसं नाही आहे. जर कंपनीला नफा जास्त हो किंवा नफा कमी हो, जर कंपनीने लाभांश जाहीर केला तर जो दर अग्रहक्क भागधारकांना भाग वाटप करताना ठरलेला होता त्याच दराने त्यांना पैसे मिळतील. म्हणजे 9% दराने सांगितले आणि एखाद्याने ₹1,00,000 भांडवल गुंतवलेलं असेल तर लाखाच्या 9% म्हणजे ₹9,000 त्याला लाभांशाच्या पोटी रक्कम मिळेल. मग कंपनीला नफा 2,00,000 हो, 4,00,000 हो, 6,00,000 हो किंवा 10,00,000 हो, इथे दर स्थिर आहे, दर फिक्स आहे. तसं समहक्क भागांमध्ये नव्हतं. समहक्क भागांमध्ये दर हा अस्थिर स्वरूपाचा असल्यामुळे समहक्क भागधारकांना मिळणाऱ्या लाभांशाची रक्कम ही कमी जास्त होऊ शकते. मात्र अग्रहक्क भागधारकांना लाभांश निश्चित रकमेच्या स्वरूपातच दिला जातो. म्हणजे थोडक्यात एखाद्या वर्षी कंपनीला जर नफा झाला नाही तर त्या वर्षी कंपनी लाभांश डिक्लेअर करत नाही, जाहीर करत नाही. मग अशा वेळेस अग्रहक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळणार नाही. नो, काहीच मिळणार नाही. मग याच्या उलट व्याजाचं असतं. व्याज देताना कंपनीला नफा झाला किंवा नाही झाला तरी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत व्याज हे द्यावंच लागतं. आता इथे व्याजाचा दरही स्थिर असतो आणि अग्रहक्क भागधारकांच्या लाभांशाचा दरही स्थिर आहे. परंतु बेसिकली फरक आहे की व्याज हे कंपनीच्या नफ्यावर अवलंबून नसते, तर लाभांश हे कंपनीच्या नफ्यावर अवलंबून असते.
आणि म्हणून कंपनीला नफा झाला नाही तरी कंपनीला व्याज हे द्यावेच लागते. परंतु कंपनीला नफा झाला नाही तर कंपनी लाभांश जाहीर करत नाही. यामुळे अग्र हक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचा लाभांश मिळत नाही. मुद्दा थोडा लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा आहे की जरी मुद्द्याचं नाव आहे निश्चित परतावा, पण परतावा केव्हा मिळेल? कंपनी लाभांशाचं वाटप करत असेल तेव्हाच, अन्यथा मिळणार नाही. व दुसरी महत्त्वाची गोष्ट, जो लाभांश अग्र हक्क भागधारकांना मिळतो तो स्थिर दराने मिळतो, पूर्व निर्धारित दराने मिळतो, पूर्व निश्चित दराने मिळतो, की जो दर ठरलेला असतो त्याच दराने त्यांना लाभांश मिळतो. कमी किंवा जास्त लाभांश होत नाही, स्थिर दरानेच लाभांश मिळणार आहे, हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो, अग्र हक्क भागधारकांना दिल्या जाणाऱ्या लाभांशाचा दर डॅश डॅश असतो, स्थिर, अस्थिर, बदलता. मग स्थिर दराने त्यांना लाभांश मिळते, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा मुद्दा आपण बघूया, तो म्हणजे भांडवलाचे स्वरूप. मी तुम्हाला पूर्वी आत्ताच सांगितलं की कंपनीला भांडवल पुरवण्याचं काम बरेच लोक करतात. कोणी भाग खरेदी करून, तर कोणी कर्जाऊ भांडवल देऊन. परंतु ज्या भांडवलाची परतफेड कंपनीला करायची असते, असे भांडवल कंपनीचे कायमस्वरूपी भांडवल होऊ शकत नाही. आणि अग्र हक्क भागांची सुद्धा ठराविक कालावधीनंतर पैशांची परतफेड करावी लागते. व पैशांची परतफेड करावी लागत असल्यामुळे हे भाग कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवित नाही. आणि शिवाय कंपनी कायद्यानुसार कंपनी न परतफेडीच्या, म्हणजे ज्या भांडवलाची परतफेड होणार नाही अशा अग्र हक्क भागांची विक्री करू शकत नाही. कंपनी जेव्हा स्थापना होते कंपनीची, कंपनीच्या स्थापनेनंतर कंपनी जर कंपनीला अतिरिक्त भांडवलाची गरज पडली, जास्त भांडवलाची गरज पडली, मग अशा वेळेस कंपनी अशा अग्र हक्क भागांद्वारे भागांची विक्री करून भांडवल उभारत असते. आता हे जे अग्र हक्क भाग आहेत, या अग्र हक्क भागांच्या लाभांशाच्या दरात मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की लाभांशाचा दर स्थिर असतो. मग लाभांशाचा दर स्थिर असल्या कारणाने त्याच्यात चढ उतार होईल का? नाही. कंपनीला नफा किती हो, फिक्स दराने त्यांना लाभांश मिळणार आहे. म्हणून त्यांच्या लाभांशाच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, चढ उतार होत नाही. मग त्यामुळे या अग्र हक्क भागांचे बाजार मूल्य सुद्धा वाढत नाही किंवा घटत नाही. म्हणजे त्यामध्ये सुद्धा चढ उतार होताना आपल्याला दिसत नाही. थोडक्यात अग्र हक्क भागाद्वारे जे भांडवल उभारले जाते ते भांडवल सुरक्षित भांडवल असते, कारण ठराविक कालावधीनंतर त्या भांडवलाची परतफेड होणार असते. गुंतवलेले भांडवल हे त्या भागधारकांना परत मिळणार असतात, म्हणून त्यांना सुरक्षित भांडवल असे म्हटले जाते. पाचव्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पाचवा मुद्दा आहे बाजार मूल्य. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं
की अग्र हक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर कसा आहे हो? बरोबर, स्थिर आहे. मग स्थिर लाभांशाचा दर असल्या कारणाने सट्टे बाजारांना त्याच्यामध्ये जास्त स्वारस्य नसते. व त्यामुळे अग्र हक्क भागांच्या बाजार मूल्यात बदल होत नाही. बाजार मूल्यात चढ उतार होत नाही. या उलट आपण बघतो की समहक्क भागधारकांच्या बाजार मूल्यात बऱ्याच वेळेस बदल होतो. आपण बऱ्याच वेळेस पेपरामध्ये वाचतो, ऐकतो, बऱ्याच वेळेस बातम्यांमध्ये आपण बघतो, ऐकतो की या भागांची विक्री वाढली किंवा या भागांचा सेन्सेक्स वाढला आणि या कंपनीच्या भागांचा सेन्सेक्स कमी झाला. म्हणजे समहक्क भागधारक असतात ते, व या समहक्क भागधारकांच्या बाजार मूल्यात सातत्याने बदल होताना दिसतो. परंतु अग्र हक्क भागधारकांच्या बाजार मूल्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. समहक्क भागधारकांचं मी तुम्हाला सांगितलं की समहक्क भागधारकांना दिला जाणारा लाभांशाचा दर हा स्थिर स्वरूपाचा असतो. पण त्यामुळे जास्त नफा झाला म्हणून जास्त लाभांश मिळणार. मग जास्त लाभांश कंपनीच्या गुंतवणूकदारांना मिळाला, भागधारकांना मिळाला, तर असे भागधारक परत त्या कंपनीचे भाग खरेदी करण्यास उत्सुक होतात व त्यामुळे भागांचे मूल्य वाढते. या उलट जर कंपनीने लाभांश जाहीर केला पण कमी लाभांश वाटप केला तर अशा वेळेस गुंतवणूकदारांचा कंपनीवरचा विश्वास थोडा डगमगतो व ते आपल्याकडे असलेले त्या कंपनीचे भाग विकायला सुरुवात करतात. त्यामुळे भागांचे मूल्य कमी होते. म्हणजे इथे माहिती आहे की नफा जास्त तर मिळणार जास्त लाभांश आणि नफा कमी तर मिळणारा लाभांश निश्चित पद्धतीने कमी असेल. मग या गोष्टीमुळे समहक्क भागधारकांच्या बाजार मूल्यात सातत्याने वाढ होताना किंवा चढ उतार होताना आपल्याला दिसते. पुढचा आहे मतदानाचा अधिकार. अग्र हक्क भागधारकांना मतदानाचा सर्वसामान्य अधिकार नसतो. म्हणजे ज्या गोष्टी समहक्क भागांना लागू आहेत त्या सगळ्याच गोष्टी अग्र हक्क भागांना लागू असतील असं नाही. काही बाबतीत समहक्क भागधारकांना प्रेफरन्स आहे तर काही बाबतीत अग्र हक्क भागधारकांना प्रेफरन्स आहे. मतदान करण्याचा अधिकार, सभेत सहभागी होण्याचा अधिकार, व्यवस्थापनात सहभागी होण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त समहक्क भागधारकांनाच असतो. अग्र हक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचे मतदान करण्याचा अधिकार नसतो. अग्र हक्क भागधारक हे कंपनीच्या व्यवस्थापनात कुठल्याही प्रकारचा सहभाग घेऊ शकत नाही. पण ज्यावेळेस त्या अग्र हक्क भागधारकांच्या अधिकारावर परिणाम होईल अशा गोष्टी मात्र जर घडत असतील किंवा घडणार असतील अशा वेळेस मात्र अग्र हक्क भागधारकांना मतदान करण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. पण ते सीमित आहे, लिमिटेड आहे. जर त्या गोष्टी घडल्या तर त्यांना मतदान करता येईल. म्हणजे त्यांच्या अधिकारावर गदा येईल अशा जर काही घटना घडत असतील तर मग मात्र त्या विशिष्ट गोष्टीसाठी ते मतदान करू शकतात. परंतु कंपनीच्या प्रत्येक व्यवस्थापनामध्ये ते सहभागी होऊ शकत नाही. मग कशा प्रकारच्या गोष्टींवर अग्र हक्क भागधारकांना मतदान करता येऊ शकते? तर लाभांशाची थकबाकी. म्हणजे जर कंपनीच्या नियमानुसार थकबाकी असलेले लाभांश प्रथम मिळण्याचा अधिकार अग्र हक्क भागधारकांना आहे. परंतु कंपनीने काही कारणास्तव असं ठरवलं की आपण अगोदर सामान्य भागधारकांना तो अधिकार देऊ व त्यांना लाभांशाचं वाटप करू. अशा वेळेस अग्र हक्क भागधारक त्याला विरोध करू शकतात.
किंवा भागांची परतफेड करण्याच्या अटींमध्ये जर कंपनीला काही बदल करायचा असेल तर तो बदल करताना कंपनीला अग्रहक्क भागधारकांच्या सुद्धा मताचा सहभाग करावा लागेल. म्हणजे थोडक्यात त्यांची सुद्धा दखल घ्यावी लागेल. कारण भागांची परतफेड करताना जर अटींमध्ये बदल झाला आणि कंपनीने सामान्य भागधारकांना अगोदर भांडवल परत करण्याचं ठरवलं तर अग्रहक्क भागांच्या भांडवलावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांना भांडवल परत मिळेल का नाही याची शाश्वती मग राहत नाही. मग अशा वेळेस मग मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण होऊ शकतो. अशा गोष्टी घडायला नको म्हणून जर अग्रहक्क भागधारकांच्या थेट अधिकारावर परिणाम होत असेल तर अशा वेळेस फक्त अग्रहक्क भागधारकांना मतदान करण्याचा अधिकार असतो. अन्यथा अग्रहक्क भागधारकांना कंपनीच्या कोणत्याही सभेमध्ये, व्यवस्थापनामध्ये, मतदानामध्ये सहभागी होता येत नाही. यानंतर 7व्या मुद्द्याकडे आपण जाऊया. जोखीम. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अग्रहक्क भागधारकांमध्ये गुंतवलेले भांडवल हे सुरक्षित भांडवल आहे. मग सुरक्षित भांडवल म्हटलं म्हणजे इथे काही जोखीम येईल का हो? नाही. शिवाय अग्रहक्क भागधारकांना लाभांश देतेवेळी प्रथम क्रमांक लागतो. म्हणजे कंपनीला जेव्हा जेव्हा नफा होईल आणि कंपनी जेव्हा जेव्हा लाभांश जाहीर करेल तेव्हा तेव्हा सर्वात प्रथम अग्रहक्क भागधारकांना लाभांश मिळण्याचा अधिकार आहे. म्हणजेच अग्रहक्क भागधारकांना जोखीम ही कमी स्वरूपाची असते. जोखीम असते. कशी जोखीम? की कंपनीने लाभांशच जाहीर केला नाही, कमी नफा झाला किंवा तोटा झाल्यामुळे अशा वेळेस त्यांना लाभांश मिळणार नाही. ही एक जोखीम आहे. पण अशा गोष्टी फार कमी स्वरूपात घडतात. म्हणून सावध गुंतवणूकदार जे असतात ते गुंतवणूकदार आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून मोठ्या प्रमाणावर आपला पैसा हे अग्रहक्क भागधारकांमध्ये गुंतवताना दिसतात. दोघा गोष्टींमध्ये प्रेफरन्स आहे. लाभांश देतेवेळी आणि कंपनीचे विसर्जन झाले तर भांडवल परतफेडीच्या वेळेस. अशा दोघा वेळेस अग्रहक्क भागांना पैसे अगोदर दिले जातात. त्यामुळे अग्रहक्क भागांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांना जोखीम ही कमी स्वरूपाची असते. शिवाय बऱ्याच वेळेस असं होतं की मंदीचा काळ येतो आणि मंदीच्या काळात बऱ्याच वेळेस व्याजाचे दर सतत कमी जास्त होतात. जास्त तर होत नाही बुवा, कमी होतात, सातत्याने कमी होतात. मग अशा वेळेस ज्या भागधारकांनी या अग्रहक्क भागांमध्ये पैसे गुंतवलेले आहेत त्यांना निश्चित दराने लाभांश मिळतो. समजा मार्केटमध्ये हालचाली झाल्या आणि व्याजाचा दर हा एकदम 6% येऊन गेला आणि एखाद्याने 9% दराने अग्रहक्क भाग विकत घेतलेले असतील तर साहजिक आहे त्याला 9%ने पैसे मिळतील आणि बाकीच्यांना 6%ने, म्हणजे 3% फायदा झाला नाही. तेच थोडक्यात मंदीच्या काळात असे अग्रहक्क भागांमध्ये गुंतवलेले पैसे हे त्या अग्रहक्क भागधारकांना एक वरदानच ठरते. ही गोष्ट आपल्या लक्षात येते. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य, मी तुम्हाला घटनापत्रकामध्ये ज्या मूल्याचा समावेश केलेला असतो त्या मूल्याला आपण म्हणतो दर्शनी मूल्य. आणि मी तुम्हाला समहक्क भागांच्या वेळेस सांगितलं होतं की समहक्क भागांमध्ये दर्शनी मूल्य कसं असतं? कमी असतं, ₹1 किंवा ₹10. मात्र अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे समहक्क भागांच्या तुलनेत जास्त असते. का जास्त असते? कारण जोखीम कमी ना हो. येते तुमच्या लक्षात? जोखीम कमी इथे. कारण
लाभांश जेव्हा जेव्हा कंपनी जाहीर करते तेव्हा तेव्हा प्रथमाधिकार कोणाचा आहे? अग्र हक्क भागधारकांचा. कंपनी बंद पडली, कंपनीचं विसर्जन झालं तरी भांडवलाची परतफेड करताना प्रथम क्रमांक कोणाचा? अग्र हक्क भागधारकांचा. आणि म्हणून इथे जोखीम कमी आहे. जोखीम कमी असल्या कारणाने गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर पैसे या अग्र हक्क भागांमध्ये गुंतवताना दिसतात. त्यामुळे अग्र हक्क भागांचे मूल्य हे समहक्क भागांच्या मूल्याच्या दर्शनी मूल्यापेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ 100 रुपये. पुढचा आहे हक्क भाग व बोनस भाग. या कन्सेप्ट मी तुम्हाला समहक्क भागांच्या वेळेस सांगितल्या होत्या. नेमका हक्क भाग म्हणजे काय, बोनस भाग म्हणजे काय? तर हक्क भाग आणि बोनस भाग मिळण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त समहक्क किंवा सर्वसाधारण भागांनाच असतो. अग्र हक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचा हक्क नाही आहे. अग्र हक्क भागधारकांना कोणत्याही प्रकारचे बोनस भाग दिले जात नाही, कारण त्यांच्या भांडवलाची ठराविक वेळेनंतर परतफेड करावी लागते, म्हणजे ते मालकीचे भांडवल नाही. आणि त्यामुळे त्यांना हक्क भाग व बोनस भाग मिळण्याचा कोणताही अधिकार नसतो. आणि आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. अग्र हक्क भागांच्या वैशिष्ट्यांमधला शेवटचा मुद्दा तो म्हणजे गुंतवणूकदारांचे स्वरूप. म्हणजेच कोणता गुंतवणूकदार अग्र हक्क भाग खरेदी करण्याला तयार असतो, प्रेरित असतो? कारण गुंतवणूकदारांची सुद्धा कॅटेगरी असते. काही जोखीम स्वीकारतात तर काही म्हणतात नको बाबा, जोखीम नाही घ्यायची, पैसे कमी मिळाले तरी चालेल पण जोखीम स्वीकारायची नाही. मग अशा दोन गुंतवणूकदारांमध्ये हे जे फरक आहेत, या फरकाच्या आधारे गुंतवणूकदार ठरवतात की कशामध्ये आपला पैसा आपण इन्व्हेस्टमेंट करायचा. मग ज्या गुंतवणूकदारांना स्थिर लाभांश पाहिजे आहे, ज्या गुंतवणूकदारांना आपल्या भांडवलाच्या प्रति सुरक्षितता हवी आहे व ज्यांना आपल्या भागांचं कोणतंही परिवर्तन करायचं नाही, म्हणजे ज्यांचा परिवर्तनाला पूर्णपणे विरोध असतो, असे जे गुंतवणूकदार आहेत तेच गुंतवणूकदार या अग्र हक्क भागांमध्ये आपला पैसा गुंतविताना दिसतात. या उलट जे गुंतवणूकदार रिस्क पत्करायला तयार आहेत, ज्या गुंतवणूकदारांना लाभांशाच्या वाटपामध्ये चढ उतार झालेला आवडतो, असे गुंतवणूकदार हे समहक्क भागांमध्ये आपल्या पैशांची इन्व्हेस्टमेंट करताना दिसतात. म्हणजे थोडक्यात रिस्क ज्यांना घ्यायची आहे ते समहक्क भागांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात व ज्यांना कुठल्याही प्रकारची रिस्क नको आहे असे गुंतवणूकदार अग्र हक्क भागांमध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने समहक्क भाग व अग्र हक्क भाग याच्यामधला महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे आपण अभ्यासले. समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांची वैशिष्ट्ये, समहक्क भागांचे प्रकार, अग्र हक्क भाग म्हणजे काय, अग्र हक्क भागांचे वैशिष्ट्ये, इथपर्यंतचा अभ्यास आपण केला. आता यामध्ये तुम्हाला तुलना करता येईल की समहक्क भाग म्हणजे काय आणि अग्र हक्क भाग म्हणजे काय, किंवा समहक्क भाग आणि अग्र हक्क भाग यांच्यामध्ये बेसिकली काय डिफरन्स आहे, काय फरक आहे, हे मुद्दे तुमच्या लक्षात आलेले असतील. प्रत्येकाने समहक्क भाग व अग्र हक्क भाग यांच्या फरकाचे मुद्दे काढून काय फरक आहे, काय डिस्टिंग्विश आहे, ते मला पुढचा जो आपला तास होईल त्याच्या अगोदर मला व्हॉट्सअपद्वारे ते फरक पाठवायचे आहेत. मी सर्वांची नोंद ठेवतो आहे. प्रत्येकाने
दिलेलं कार्य हे वेळेवर करायला पाहिजे. म्हणून आजचा तुमचा होमवर्क समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांच्यातला फरक तुम्हाला लिहायचा आहे व हा फरक लिहून व्हॉट्सअप करायचा आहे. शक्यतो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकू नका. माझा जो पर्सनल नंबर आहे त्याच्यातच टाकायचा आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी व या समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याविषयीच्या जे काही शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला लिंकद्वारे लवकरच पाठवेल. या 1-2 दिवसातच त्यांची व्यवस्था करेल. सर्वांनी ती लिंक फॉलोअप करून त्या लिंकद्वारेच उत्तरं द्यायची आहेत. लिंकद्वारे उत्तर देताना मी पुनश्च एक वेळेस सांगतो की उत्तरे हे एकाच वेळेस द्यायची आहेत. भले तुम्ही अभ्यास करून द्या, पुस्तकं वाचून द्या, परंतु उत्तर एकाच वेळेस पाठवायचं आहे. एकाच व्यक्तीने एकापेक्षा जास्त उत्तर पाठवू नये याची कृपया नोंद घ्यावी. इतके बोलून आजचा आपला अग्रहक्क भागांविषयीच्या वैशिष्ट्यांचा मुद्दा आपला इथेच संपतो. धन्यवाद.